तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण अल्टरनेट ब्लाउजची कटिंग करणार आहोत। हा ब्लाउज पीस आहे। आपण डायरेक्ट अस्तरवर कटिंग करायची। आधी सरळ लाईन मारून घेतली अस्तरवर, इथून 1 इंचावर वरती मार्किंग केली आहे आणि आपल्याला आता पूर्ण शोल्डर पूर्ण उंची घ्यायची आहे। पूर्ण उंची आहे 14, 1 इंच वाढून 15 घेतली आहे। प्रिन्सेस कट आहे म्हणून आपण 1 इंच ही आधी वाढवलेली आहे। शोल्डर मी 7.5 घेतले, मुंडा पण 7.5, छाती आहे 38, 38चा चौथा 9.5, 2 इंच शिलाईला। कमरबीर आहे 33, 8.5 घेतले, 2 इंच शिलाईला। हे बघा, आपला आता हे मार्किंग झालंय असं। आता आपण हा आपला पुढचा भाग आहे। हे बघा, आता आपण इथून 3 इंचावर मी मार्किंग करते। 3 किंवा 3.5 इंचावर केली तरी चालेल। हे बघा, 3.5 इंचावर मार्किंग केली आहे। आपल्याला गळा आता जास्त डीप नको आहे। इथे नॉर्मल कस्टमरचं आहे ब्लाऊज, त्यांनी नॉर्मल सांगितलंय म्हणून मी नॉर्मल कसा 2 इंचावरच ठेवते। इथे पण 3.5 वर मार्किंग करून घ्यायची। बघा, असं नॉर्मल द्यायचंय। आता आपल्याला प्रिन्सेस कटची मार्किंग करून घ्यायची। टक्स पॉइंट आपल्याला 11 वर आहे। 11, इथून 4 इंचावर मार्किंग करायची। इथे पण 4। हे बघा, ह्याने सेट दिला तरी चालतो। तुम्हाला ह्याने हाताने डायरेक्ट जमत असेल तर डायरेक्ट द्या। मी तुम्हाला इथून दाखवते असं कसं द्यायचा तो। कोणाला डायरेक्ट जमत नसेल तर त्यांनी असा दिला तरी चालेल। हे बघा, आता आपल्याला हे झालंय। आता आपण इथून आपल्याला आता हे बघा, इथून 2 किंवा हे बघा 2.5 इंचावर किंवा 2.25 इंचावर मार्किंग करून घ्यायची। आपल्याला इथे पॉफ येण्यासाठी आपण इथे 2.25 किंवा 2.5, 38 छातीचा ब्लाऊज आहे म्हणून मी 2.25 वर केलंय मार्किंग आणि वरती 2 इंचावर आणि इकडून सेट द्यायचंय। आता आपण इथे जे 2.25 इंचावर मार्किंग केली आहे, हे आपण सोडलंय 2.25 इंच, ते इकडून आपल्याला 2.25 इंच सोडायचंय। आणि बघा, आपल्याला बरोबर इथे मार्किंग येते। मग आता आपल्याला इथे चुन्या येऊ नये म्हणून इथे 1/2 इंचावर मार्किंग करायची। हे बघा, इथे वरती पण 1/2 इंचावर केली तरी असं, आणि इकडे 2.5 इंचापर्यंत। हे बघा, आता आपल्याला इथून आपल्या इथे कटिंग होणार, मग म्हणजे जॉईंट होणार म्हणून आपण इथे 1 इंचावरती पुढे मार्किंग करून घ्यायची। 1 इंचावर एक्स्ट्रा कापड घ्यायचं आपण 1 इंचाचं, कमी पडू नये म्हणून आपल्याला इंच आपली शिलाईसाठी, आणि हा 1 इंच आपण इथे जे जॉईंट मारणार त्याच्यासाठी। आता आपल्याला अल्टरनेट म्हणजे काय आहे बघा, दाखवते मी तुम्हाला कसं करायचं। तुम्ही डायरेक्ट जास्त करून कोण जास्त जे डीप घालत असतील ना ते लोक हे बघा, डायरेक्ट असं आपण ही अशी डायरेक्ट लाईन मारायची, पण मला एवढा डीप नको आहे म्हणून मी इथे हे बघा, इथून मी 2.5 इंचावर मार्किंग करून घेते। 2.5 किंवा 2.25, हे बघा 2.25। डायरेक्ट आपण इथे बघा जॉईन करायचा।
हे आपलं कटिंग मध्ये जाणार. आता आपण आधी हे कटिंग करून घेऊया. हे बघा, आता आपलं हे असं कटिंग झालंय. आता आपण इकडे जे 1 इंच वाढवलंय ते इथून आपण क्रॉस लाईन मारून घ्यायची. हे मी आधी हे बघा, इथे आपलं करेक्ट मार्किंग आहे ना, पण ते आपण जॉईंट करताना नंतर आपल्याला कमी जास्त पडेल, मग आपण नंतर कटिंग करूया त्याचं. इकडे पण आपण अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायची. हे बघा, हे आता आपण नंतर कटिंग करूया. आधी आपण मागचा भाग कटिंग करून घेऊया. हे जे आपण 1 इंच वाढवलंय ना त्याचं फोल्ड करून घेऊया. हे बघा 15 इंच आहे बरोबर. मला याला बॅक हुक द्यायचंय. मी याला कॉलर लावणार नाहीये. जास्त करून अल्टरनेटचे कॉलरचे असतात ब्लाऊज, पण आपल्याला हा कॉलर नको आहे. ह्याला मी बॅक हुक देणार आहे. त्यासाठी आपण आधी इथे मार्किंग करून घेऊया. आधी आपण बरोबर असं ठेवून घ्यायचे. आधी हे बघा, आपलं सेम मार्किंग झालंय. हे आता आपण याला जे टाचण्या लावून घेऊया. आता आपण इथे जे 2.25 इंच वाढवलंय ते कमी करायचंय. मागच्या भागाला काय आपल्याला एवढा नको आहे. हे बघा 33 आहे आपली, 2 इंच शिलाईला. हे पण तसंच करायचं, 1 इंच कमी करायचंय. आणि ते आपण पुढच्या भागात वाढवलेलं होतं म्हणून टॉपसाठी इथे अर्धा इंच ठेवूया. तुम्ही टॉप्स किती पाव इंच देता का अर्धा इंच त्याच्यावर तुम्हाला इथे ठेवायचं आहे. हे बघा, हे असं मार्किंग केलंय. आता आपल्याला इथे पण हे बघा, हे 3.5 इंचावरचं मार्किंग आपलं, हे आपलं मार्किंग आहे. इथे पण गळा आपल्याला नको आहे जास्त, म्हणून मी 1.5 इंचावर हे बघा मार्किंग केलंय. 1.5 इंचाचाच घेतलंय. इथे पण 3.5 इंच. हे बघा, आता आपण हे असं सेम कटिंग, ह्याला काही मागचा भाग द्यायचा नसतो काय, कारण की आपला हा डीपच आहे, त्यामुळे ह्याला काही द्यायची गरज लागत नाही. पुढचा पण नाही की मागचा पण नाही, डायरेक्ट डीप येतं, त्यामुळे हे असंच ठेवायचं आणि असंच कटिंग करून घ्यायचं. हा सिवलेस ब्लाऊज आहे. आपण हे कटिंग करून घेऊया आधी. हा गळा पण कटिंग करून घ्यायचा. हा झाला आपला मागचा भाग. आता आपण जे पुढचा भाग, हे बघा, आता हे कटिंग करून घ्यायचंय पहिलं. त्याचा पण गळा कटिंग करून घ्यायचा. हे बघा, आपलं हे तयार झालंय. आता आपण ब्लाऊज वर कटिंग करूया. हा ब्लाऊज पीस आहे. ही बॉर्डर आपण पाठी जॉईंट करायची. ती कशी करायची ती मी शिवताना तुम्हाला दाखवेन.
ही बॉर्डर आहे. ही आपली कटिंगची व्हिडिओ झालेली आहे. आता आपल्याला जर स्टिचिंग तुम्हाला जर बघायची असेल तर तुम्हाला पुढच्या भागात स्टिचिंग बघायला भेटेल. आणि ह्याची पद्धत पण शिवण्याची वेगळी आहे, ती तुम्ही नक्की बघा. आणि हे ब्लाऊज दिसायला पण खूप सुंदर वाटतं. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.